तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपने चांगलाच धक्का दिलाय। माजी नगराध्यक्ष मंदार केणी हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। तर मंदार केणी यांच्यासह 10 सदस्यांचा देखील भाजपमध्ये प्रवेश होणार आहे। मालवणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला त्यामुळे आता मोठं खिंडार पडलंय। ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतंय। आज मालवण नगरपालिकेमधील मंदार केणी असेल, यतीन खोत असेल, बाई कासवकर असतील, त्यांचे बंधू मुंबईमधील अशोक कासवकर असतील, ही सर्व मंडळी आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व शाखा प्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्या विश्वासाने सिंधुदुर्ग जिल्हा आणि मालवण तालुका या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे। मी आपणा सर्वांना आश्वासित करतो की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू। काम आणि विकास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केलेला आहे आणि मी चव्हाण साहेबांना या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो की त्या ठिकाणी निष्ठेने आणि जबाबदारीने हा पक्ष वाढवण्याचं काम पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी करेन। माझे सर्व पदाधिकारी करतील, नगरसेवक करतील आणि येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये पण आपण त्या ठिकाणी चांगले निकाल या ठिकाणी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली मालवण शहरात असो किंवा मालवणच्या तालुक्याच्या आजूबाजूच्या भागात त्या ठिकाणी देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।